नमस्कार मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, जो आहे नळ टाकी. पेपरमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना टेन्शन मध्ये आणणारा टॉपिक आजचा आपण असणार, परंतु आपण भन्नाट ट्रिकनेस हे संपूर्ण टॉपिक सोडवणार आहोत. टेन्शन तुमचं खल्लास होणार आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. बघा, येणाऱ्या एक्झाम कोणत्या कोणत्या आहे तर पोलीस भरती आहे, तलाठी आहे, वनरक्षक आहे, त्याच्यानंतर न्यायालयाची असेल आणि सरळ सेवेचे जे पद आहेत. कोणत्याही परीक्षेसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर नळ टाकी हा टॉपिक तुम्हाला विचारला जातो आणि यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्याला प्रश्न सोडवता येत नाहीत. तुम्हाला हे प्रश्न सोडवता आले पाहिजे म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. कारण नळ आणि टाकी या प्रश्नाची भीती संपूर्ण तुमची संपूर्ण जाणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, कामाचा कटाळा सर्वांनाच येते. या प्रश्नाचं स्पर्धा परीक्षेमध्ये जनरली काही काम नसते, परंतु आपल्या डोक्याला ताण वाढवण्यासाठी हे प्रश्न विचारतात. आपल्याला काय घेणं देणं येते सांगा बरं, की जर अर्धी टाकी भरलेली असेल तर ती किती वेळानंतर भरेल, किंवा मग अर्धी टाकी रिकामी असेल तर ती किती वेळानंतर रिकामी होईल, अशा पद्धतीचे प्रश्न विचारते. नंतर छिद्र पाडलं तर कायला छिद्र पाडायला लागते, डोक्याला ताण, हे प्रश्न आपल्याला विचारतात. परंतु असो, स्पर्धा परीक्षा आहे, काहीही विचारू शकतात. मग आपल्याला या प्रश्नाची उत्तरं सोडत आले पाहिजे म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ बघत असताना पहिले बेसिक माहिती सांगणार आहोत, त्यानंतर बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण उदाहरणं आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला संपूर्ण उदाहरणं पाहायचे असतील, बघा, बेसिक समजणं महत्त्वाचं. बेसिक जर तुम्हाला कळालं तर कोणताही प्रश्न असू द्या तुम्हाला सहज काढता येतील. आता बघा, 1/2% टाकी भरलेली असेल किंवा रिकामी असेल, काहीही असो, किंवा 1/3, 3/5 टाकी रिकामी असेल, भरलेली असेल, असेही प्रश्न विचारतात, जेणेकरून तुम्हाला खूप कन्फ्युजन मध्ये टाकतात. असे प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिलाच प्रश्न पाहण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, पहिले बेस समजून घ्या. जर एक नळ टाकी आहे, याला मी 5 भागात डिवाइड करतो समजण्यासाठी. ओके, हे 3 भाग, 4 भाग, 5 भाग. आता मी जर म्हटलं हे याच्यातले मी 3 भाग भरलेलं पाणी आहे, इथं समजा हे खाली भरलेलं पाणी आहे, तर रिकामी किती? टोटल भाग आहेत 5. 5 पैकी 3 भाग भरलेले आहे. हे भाग कसे आहे? भरलेले. ओके, रिकामी किती? मग रिकामी किती राहील? रिकामी जर 5 भाग भरलेले आहे, टोटल भाग खाली लिहित असतो आपण 5 भाग. ओके, 5 मधून 3 गेले, 2 रिकामी असेल. आता जर तुम्हाला सांगितलं याला टक्केवारीत कन्वर्ट करा, किती टक्के भरलेले असेल? 3/5 गुणिला 100 करा, 5/1 5, 5/2 10, 0 कट करा, इथं लिहा. म्हणजेच 60% ती भरलेली असेल. अशा पद्धतीनं 60% ती भरलेली असेल. रिकामी किती असेल असं विचारलं तर तुम्ही काय करसाल? 2/5 गुणिला 100 करायचं तुम्हाला. 2/5 गुणिला 100 करा. बघा, 5/1 5/2 10, 0 कट करा, इथं लिहा. म्हणजे टोटल झाले 40% ती रिकामी असेल. अशा पद्धतीने हे भरलेली आणि रिकामी तुम्हाला काढता येते. आता 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप बेसिक पासून संपूर्ण उदाहरणे पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा काय म्हटलेला, टाईप वाईज अगदी बेसिक पासून आपण या प्रश्नाला सोडवणार आहोत. पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. एक टाकी एका नळाने 15 तासात पूर्णपणे भरते. जर तो नळ 6 तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील? मी तुम्हाला बेसिक सांगितलेलं आहे. आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सहज कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकू शकता. तरी मी एकदा परत समजून सांगतो. आपल्याला काय विचारलं? किती टक्के रिकामी राहील? बघा, आपल्याला रिकामी विचारलं तर रिकामीशी घेणं देणं आहे की नाही? मग आता काय करणार आपण? जर 15 तासात पूर्णपणे भरत असेल आणि 6 तास चालवला, हे पूर्ण भरलेला आहे, भरला, चालला म्हणजे काय भरला, तर रिकामी किती असली? तर रिकामी असेल 15 पैकी 9 भाग. याला आपल्याला टक्केवारीत विचारलं म्हणून आपण याला गुणिला 100 करा. आता भाग द्या. भाग घेत असताना कसा देणार आहोत? बघा, 3×9, 3×5 15, 5×1 5, 20×5 100. उरले काय? तर 3 गुणिला 20 उरले. 20×3 60% ती काय असेल? 60% ती असेल रिकामी. आणि भरलेले किती असेल? मग भरलेले विचारले असतात तर 40%. त्याला गुणिला डायरेक्टली आपण 100 केलं असतं. अशा पद्धतीनं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण सहज दिलेलं आहे. समोरचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ओके, बघा काय म्हटलेलं आहे. एक पाण्याची टाकी एका नळाने 20 तासात भरते. जर तो नळ 5 तास चालू ठेवला तर किती टक्के टाकी भरलेली असेल? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा, जर मी म्हटलं किती टक्के भरलेली असेल तर आपण काय करणार? 20% पूर्ण, 20 पूर्ण भाग झाले 20,
ओके 5 तास चालू ठेवला म्हणजे याला डायरेक्टली गुणीला 100 करू शकता तुम्ही सहज 100 न गुणा याला. आता भाग द्या 20 21 20 5 100 5 5 25% भरलेली असेल तर रिकामी विचारलं तर 100 - 25 करा 75% रिकामी असेल. आता आपल्याला भरलेली विचारलं म्हणून आपण याला काही छेडछाड केली नाही. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी असं सोडवावं लागते. समोरचा प्रश्न बघा. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला वनरक्षकची तयारी करायची असेल वनरक्षकची ऍड येणार आहे वनरक्षकची तयारी करायची असेल वनरक्षक भरती 2025 आणि 26 साठी तर लेखी परीक्षा येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. लेखी परीक्षा आणि फिजिकल ओके लेखी प्लस फिजिकलची संपूर्ण तयारी आम्ही तुम्हाला करून घेणार. पहिले लेखी असते म्हणून लेखी परीक्षा लवकर येणार आहे त्यासाठी तयारी तुम्हाला करायची आहे. फिजिकल बी करायचा सोबतच कारण फिजिकलला 80 गुण राहतात टोटल राहतात 200 गुण. लेखी प्लस फिजिकलचे 200 गुण 200 गुणापैकी तुम्हाला 170 प्लस मार्क पाहिजेत असतील जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर. फिक्स सिलेक्शनसाठी 170 प्लस मार्क पाहिजे. आणि आपली बॅच जी आहे प्रारंभ झालेली आहे डेमो लेक्चर चालू आहे 15 एप्रिल पासून सकाळी 7 वाजता 7:30 पर्यंत चालू होऊन जाईल आपले क्लासेस. आणि बघा या बॅच मध्ये कोणते कोणते विषय शिकवले जाणार आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह बघा. त्यानंतर मराठी व्याकरण शब्दसंग्रह जीके आणि चालू घडामोडी जे बी शिकवल्या जाणारा लेखीचा संपूर्ण पाठ आम्ही इथं शिकवणार आहोत. विशेष म्हणजे या बॅचची फीस जर तुम्ही ऐकली तर तुम्ही 100% कोठूनही असाल बॅच लावण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो बॅचचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो आता मी. बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण बॅच असेल अतिशय बेसिक पासून तुम्हाला समजवण्यात येईल. तुम्हाला काहीही येत नसेल शून्य जरी माहित नसेल तर त्याच्या शोधापासून मी तुम्हाला सांगणार आहोत. दर आठवड्याला त्याचे पेपर सोडून घेणार ओके. बदलत्या पॅटर्ननुसार तुम्हाला शिकवणार आहोत. जर MPSC ने घेतलं तर MPSC सारखं जर TCS ने घेतलं तर TCS सारखं ओके. त्यानंतर बघा अगदी सोप्या पद्धतीने शिकवण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष लक्ष असेल. जो विद्यार्थी कच्चा असेल त्याच्यावर जास्त लक्ष राहणार. त्यानंतर लेखी प्लस फिजिकलची संपूर्ण तयारी आमच्याकडे असेल. विशेष म्हणजे बघा प्रथम 20 विद्यार्थ्यांना आम्ही बॅच मध्ये 3000 रुपये सूट देणार आहोत. 1 वर्ष व्हॅलिडिटी देणार आहोत. बघा 1 वर्ष व्हॅलिडिटी आणि 3000 रुपये सूट भेटणार आहे. विशेष म्हणजे आणखी जर तुम्हाला याची माहिती पाहिजे असेल तर लिहिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे 90 11 37 38 82. जर 6 महिन्याची व्हॅलिडिटी पाहिजे असेल तर ती बॅच फक्त आणि फक्त तुम्हाला 4,999 रुपयाला म्हणजे 5,000 रुपयाला पडणार आहे. बघा या नंबरवर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे बिडवई नगर इठावावाड तालुका पुसद जिल्हा यवतमाळ. अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क साधायचा. आता आपण समोर जाऊया. समोरचा प्रश्न स्क्रीनवर आहे बघा. टाईप थोडा दुसरा पाहूया. थोडासा टाईप चेंज करू. बघा बेसिक पासूनच पाहा लागलो नंतर हार्ड लेवलचे प्रश्न येतील. अ नळाने एक टाकी 5 तासात भरते ब नळाने ती टाकी 10 तासात रिकामी होते तर दोन्ही नळाने एकत्र सुरू केल्यास ती कोणती क्रिया होईल किंवा किती वेळात भरेल किती तासात भरेल असा विचारलेला आहे. दोन्ही नळ एकत्र सुरू ठेवल्यास आता बघा जर मी असं म्हटलं आता दोन्ही नळ एकत्र सुरू ठेवल्यास बघा 5 गुणीला 10 आणि 10 - 5 केले. इथं बघा हे सूत्र कसं तयार होते x गुणीला y आणि x - y. तर मोठी किंमत हे आपल्याला अशा पद्धतीने विचारलं एक टाकी रिकामी होत असेल तर मग काय करणार हे 5 याची वजाबाकी येईल 5 10 मधून 5 गेले 5 राहिले 5 कटणार उरले फक्त 10 तासात ती भरेल. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवता येते. या सूत्रानुसार सहज सोडवता येते. हा प्रश्न आपला ऑप्शन क्रमांक C या प्रश्नाचं उत्तर आहे. समोर जाऊया. बघा हा चौथाही प्रश्न तुम्हाला सहज सोडवता आला पाहिजे त्या सूत्रानुसार. बघा काय म्हटलेलं आहे एका नळाने एक हौद 8 तासात भरतो दुसऱ्या नळाने तो 12 तासात रिकामा होतो. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केल्यास टाकी किती म्हणजे रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. सहज या प्रश्नाला तुम्ही सोडवू शकता. कसं सोडवणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो काय करणार x गुणीला y x - y. आता इथं बघा रिकामा होतो प्लस काय करायचं आपल्याला हे समजलं पाहिजे ओके. तर इथं 8 गुणीला 12 करा ओके. आता 8 गुणीला 12 8 + 12 8 + 12 केले आपण किती होतात 8 + 12 8 - 12 घ्यावं लागेल आपल्याला कारण इथं x - y कारण आपल्याला रिकामी करायची आहे ना. इथं 4 न गुण म्हणजे 4 येईल याची वजाबाकी. x गुणीला y करा आणि x - y म्हणजेच 12 मधून 8 गेले. अशा पद्धतीने या सूत्राचा वापर करा. 4 × 4 4 × 2 8 12 × 2
24 अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज सोडू शकतो. ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला टाईप क्रमांक तिसरा आता आपण पाहूया. तिसऱ्या टाईप मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. थोडासा टाईप चेंज, आता थोडस वाढवू आपण, लेवल वाढवायची आपल्याला. बघा काय म्हटलेलं आहे. 5वा प्रश्न. 2 नळ 1 टाकी अनुक्रमे 10 आणि 15 तासात भरतात. 10 आणि 15 तासात भरतात. तिसऱ्या नळाने ती 20 तासात रिकामी होती. भरतात रिकामी होती अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग अर्ध्या भरलेल्या टाकीस तिन्ही नळ सुरू केले तर ती किती वेळात पूर्ण भरेल. आता किती वेळात पूर्ण भरेल. 3 नळ दिलेले आहे. 2 नळाने भरायली आणि एका नळाने रिकामी व्हायला लागली. हे खतरनाक प्रश्न राहते. मग सोडवता आला पाहिजे. याला आपण काय करणार, छेद व अंशाच्या स्वरूपात मांडायचं आहे. बघा, एक टाकी 10 तासात भरते, दुसरी टाकी 15 तासात भरते, तिसरी टाकी रिकामी होते म्हणून मायनसचं चिन्ह द्या. अशा पद्धतीनं 20 तासात ती रिकामी होते. छेद समान करायचा आहे तुम्हाला. छेद समान करण्यासाठी गुणा किती करता येईल याचा लसावी, तर याचा लसावी आपल्याला 60 करता येते. 20 त्रिक 60, 15 चौक 60, 10 सक 60, म्हणजे याला 60 करण्यासाठी 6 न गुणा, तर वरीही 6 न आपल्याला गुणायचं आहे. याला 4 न गुणलं तर यालाही 4 न गुणा, याला 3 न गुणलं तर यालाही 3 न गुणा. ओके, आता टोटल झाले 60. एकच वेळा लिहायचे आपल्याला 60. 6 एक 6 प्लस 4 एक 4 मायनस 3 एक 3. आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय आलेलं आहे, तर 6 4 10 मायनस 3 म्हणजे 7/60 येईल. 7/60 हे काय आहे, तर हे जे आहे पूर्ण इतका वेळ लागेल. ओके, म्हणजे 7/60% ती भरेल एवढ्या वेळात. ओके, आता जर आपल्याला असं विचारलं की अर्धी भरलेली टाकी आहे, ऑलरेडी अर्धी भरलेली टाकी आहे, म्हणजेच 60 पैकी 7 जे आहे 7/60. ओके, 7/60 याच्यातून अर्धी टाकी जर काढायची आपल्याला तर किती घेणार आपण, 7/30 घेणार. याला करायचं उलट. नेहमी काय करायचं, याला उलट करायचं आहे. मग काय करणार बघा आपण, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा. हा, आता याला आपल्याला उलट करायचं. तर काय करणार, हे उत्तर कधी खालचं राहत असते, खालचं वरी करावं लागते आपल्याला. म्हणजेच 30/7 ने आपण भागणार. याला 30/7 ने भागणार. बघा, 7 एक 7, 7 चौक 28, 4 पाहून घ्या. आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच असेल, ऑप्शन क्रमांक बी. तरी उरलेला भाग देऊ आपण. बघा, 7 चौक 28, उरले किती 2. भाग जात नाही, पॉईंट द्यायचा, 0 वाढवायचा. 7 दोन्ही 14, उरले 6, 0 वाढवा, 7 8 56, 4.28 अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येते. 4.28 खालच्या वरी इन्व्हर्स करून लिहावं लागतं आपल्याला. समजलं, अशा पद्धतीने या प्रश्नाला सहज सोडवता येते. बघा, इथं आपण म्हणजे एक टाकी 10 तासात भरते, दुसरी टाकी 15 तासात भरते, रिकामी होते म्हणून मायनस केलेलं आहे. जे बी उत्तर येईल. बघा, तर इथं आपण 7/60 हे टोटल वेळ आहे, पण आपल्याला टोटल भरलेली टाकी आहे 7/60, परंतु आपल्याला अर्धी भरलेली टाकी किती वेळात पूर्ण भरेल असं विचारलेलं होतं. तर आपण काय केलं, त्याच्यातून अर्धी काढलेली आहे, म्हणजे 60 मधून 30 काढलेली आहे. हे 7 भाग जेवढा आहे तेवढा लागणारच आहे. ओके, मग आपण याला इन्व्हर्स करून लिहिलं आणि भागलं. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर सोडवलं. समोरचा प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता. बघा काय म्हटलेलं आहे. खतरनाक प्रश्न आता चांगल्याला सोडवता येत नाही, म्हणून तुम्हाला सोडवता आले पाहिजे. बघा काय म्हटलेलं आहे. एका नळाने एक टाकी 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने 9 तासात भरते, तिसऱ्या नळाने 12 तासात रिकामी होते. काय म्हटलं, रिकामी होते. तर 1/3 भरलेल्या टाकीत तिन्ही नळ सुरू केल्यास किती वेळात पूर्ण भरेल. आता भरेल म्हटल्यावर काय करायचं, आपल्याला रिकामी टाकी घ्यावी लागते. सांगतो तुम्हाला कशा पद्धतीनं सोडवायचं आहे. बघा काय म्हटलेलं आहे. एका नळाने एक टाकी 6 तासात भरते, दुसऱ्या नळाने 9 तासात भरते, तिसऱ्या नळाने 20 तासात 12 तासात रिकामी होते. 12 तासात रिकामी होते. आपण काय करणार आता, तर आपण इथं याचा छेद समान करणार आहोत. छेद समान करण्यासाठी किती न गुणावं लागेल, 12 पंचे 60, 36 होते. 36ला करू शकतो आपण. 36 करा. याला 36 करण्यासाठी याला 6 न गुणा, तर याला 6 न गुणा. याला जर 9 चौक 36 होतात तर यालाही 4 न गुणा. याला 12 त्रिक 36 होते तर यालाही 3 ने गुणा. ओके, मग 36 झाले. एकदाच लिहायचे आपल्याला. बघा, 6 एक 6 प्लस 4 एक 4 मायनस 3 अशी 3, म्हणजेच हे उत्तर काय येईल, 7/10 3 गेले, 7 राहिले, हे 36. 7/36 येईल. याला आपण आत्ताच ऑलरेडी इन्व्हर्स करून लिहिलं तरी चालते. म्हणजे 36/7 घ्या
आता आपल्याला एक छेद हे उत्तर राहत असते, हे टोटल काय राहत असते उत्तर, याला इन्व्हर्स करून लिहून टाकायचं ऑलरेडी. आता हे जे आहे 1/3 भाग भरलेली टाकी आहे, तर ती किती वेळात पूर्ण भरेल, तर आपल्याला काय करायचं इथं रिकामा वेळ घ्यावा लागेल. रिकामा वेळ घेण्यासाठी बघा रिकामा कसं येईल, तर रिकामा म्हटल्यावर आता 3 मधून 2 गेले, 1 गेला 2 राहिले, याला गुणिला 2/3 करा. सहज आपण या प्रश्नाला भागू शकतो. ओके, हे रिकामी घेतली आपण. ओके, हे कळालं असेल तुम्हाला. 3 1 3, इथं जर भागलं 12 36 होते. आता भाग जात नाही तर काय करणार, 24/7, 7 ने भागा, 7 1 7, 7 2 14, 7 3 21. ओके, आता 3 न आलं उत्तर, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. समोरचं भाग द्यायचं काम नाही, परंतु मी तुम्हाला भागून दाखवतो. ओके, 7 3 21, उरले किती, 3 उरले, पॉईंट द्या, 0 वाढवा, 7 चोक 28, उरले 2, 7 2 14, 3.42. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो सहज पद्धतीने. ओके, समोरचा प्रश्न बघूया काय म्हटलेला आहे. तर टाईप थोडासा चेंज करूया विद्यार्थी मित्रांनो. काय म्हटलेलं आहे 7वा प्रश्न, नळ अ टाकी 10 तासात भरते, ब नळाने ती 15 तासात भरते आणि क नळाने 5 तासात रिकामी होते. तर 3/4 भाग भरलेल्या टाकीत पहिले 2 नळ सुरू केले तर उरलेली टाकी किती वेळात भरेल आपल्याला विचारलं तर आपल्याला काय करावं लागते, तर याच्यातून रिकामा भाग घ्यावा लागते. भरेल विचारल्यास याच्यातून रिकामा भाग घ्यायचा आहे. आता बघा एका नळाने किती तासात, अ नळाने 10 तासात, ब नळाने 15 तासात. ओके, आणि क नळाने रिकामी व्हायला लागली 5 तासात. ओके, काय करणार आपण, छेद समान करा. छेद समान करण्यासाठी बघा इथं किती करू शकतो आपण, 30 करू शकतो. 30 करण्यासाठी याला किती गुणा लागेल, 3 न, तर यालाही 3 न गुणा, याला 2 न गुणलं तर यालाही 2 न गुणा, याला जर आपण गुणलं 6 न 6 35, याला 6 न गुणा. मग बघा इथं किती झाले, छेदात 30 झाले. ओके, 30 झाले, 3 1 3 प्लस 2 1 2 वजा 6 1 6. मला एक सांगा, या दोघांची प्लस केली किती येईल, तर 5 - 6 छेदात 30. ओके, 5 - 6 छेदात 30, म्हणजे उत्तर काय येईल याचं, -1/30, -1/30. आता हे जे आहे हे एवढा वेळ काय होणार, एवढी टाकी भरलेली असेल म्हणजेच मायनसमध्ये असेल, रिकामी असेल ती टाकी. आता आपण काय करणार, याला इन्व्हर्स करून लिहायचं आहे. इन्व्हर्स करून लिहा म्हणजेच काय करणार, 30/1 करून टाका याला. आता ही जी बाकी टाकी आहे, आता आपल्याला भरलेलं विचारेल किती वेळात भरेल, तर आपण याच्यातून काय करणार, गुणाकारात घ्यायचा, 1/4 करायचं. 1/4 सॉरी, आपण काय करणार 3/4च घेणार. 3 कारण आपल्याला काय विचारलेलं, भरलेली विचारलेली आहे ना, का भरलेल्या टाकीत ऑलरेडी ती भरलेली आहे आणि अ आणि ब नळ आपल्याला टाकायचं. म्हणजे आपण याला काय करणार आहोत बघा, ॲज इट इजच घेणार, 3/4. 3/4 म्हणजेच बघा काय होईल, तर हे 90 होईल, छेदात 4 होतील, 90/4. ओके, आता बघा काय करणार आपण, तर 4 1 4, 4 2 8, उरला 1, 4 2 8, 22 आलेलं आहे आपलं उत्तर, तर हे टिक मारून द्यायचं. ओके, आणि समोरचा मग भागा. आता इथे उरतात 2, पॉईंट द्यायचा 0 वाढा, 4 5 20, 22.5 आपल्या प्रश्नात उत्तर असं काढू शकता आपण. ओके, बघा काय म्हटलेलं आहे इथं, भरलेल्या टाकीत पहिले 2 नळ सुरू केले तर उरलेली टाकी विचारलं, सॉरी इथं उरलेली टाकी विचारलं होतं, उरलेली टाकी विचारलं किंवा मग भरलेली टाकी. उरलेली टाकी विचारल्यास ॲज इट इजच घ्यायचा, भरलेली टाकी विचारल्यास इथं भरलेली टाकी किती वेळात भरेल, तर त्याला काय करायचं आपल्याला इन्व्हर्स करून घ्यायचं, म्हणजे याला आपल्याला मायनसमध्ये लिहावं लागते, कमी करून लिहावं लागते. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. 8व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे, एका नळाने एक पाण्याचा हौद 12 तासात, दुसऱ्या नळाने 18 तासात भरतो. जर 5/6 भाग हौद भरलेला असेल तर दोन्ही नळ सुरू केले, उरलेला भाग इथं बघा, उरलेला भाग किती वेळात भरेल. तर उरलेला भाग म्हटल्यावर आपल्याला काय करायचं, 5/6 घ्यायचे आहे. तुम्हाला परत सांगतो एकदा, समजून 5/6 घ्यायचे. काय करणार बघा, एका नळाने 12 तासात भरतो, दुसऱ्या नळाने बी 12 तासातच भरतो, 1/18 तासात भरतो. समजा हे 18 तासात, तर आपण काय करणार, 12 5 60, 12 72, 36 करू शकतो याला, आहे ना, 36 करू शकतो. 18 2 36, याला गुणीला 3 करा, 12 3 36, याला गुणीला 3, याला गुणीला 2 करा, याला गुणीला 2 करा. तर हे झाले टोटल किती, 36. ओके,
3 एक 3 प्लस 2 एक 2 हे टोटल झाले 5/36. 5/36 ला आपण इन्व्हर्स करून इकडे लिहून घ्यायचं 36/5. ओके, आता हे जे ॲज इट इजच घ्या, ॲज इट इज घ्यायचं आपल्याला. म्हणजेच बघा याला भरलेला हो आहे की नाही, काय म्हटलेलं आहे असलेलं उरलेला किती वेळा उरलेला आहे म्हणून आपल्याला इथं काय घ्यावं लागेल, उरलेलाच घ्यावं लागेल 1/6. इथं उरलेला विचारलेला आहे, सॉरी इथं 1/6 घ्यावं लागेल, आपल्याला मायनस करून घ्यावं लागेल. मग काय करणार आपण 6 एक 6 6 6 36 उरले किती, उरले 6/5. 5ला भागा 5 एक 5 5 एक 5 उरले किती, 1 उरला, पॉईंट द्या, 0 वाढवा, 5 2 10 1.2. 1.2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. भरलेला आणि उरलेला याच्यामध्ये एवढा गोंधळ आहे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा जणांना ते सोडवता येत नाही, तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आणखी काही टाईप आहेत. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क भरतीची तयारी करायची असेल, म्हणजे दारूबंदी पोलीसची तुम्हाला तयारी करायची असेल, तर लेखी प्लस फिजिकलची बॅच आपली 15 एप्रिल पासून सकाळी 7:30 वाजता सुरू झालेली आहे. शिकवले जाणारे विषय अंकगणित आणि बुद्धिमत्ता असेल. बघा इंग्रजी व्याकरण शब्दसंग्रह असेल, त्यासोबत मराठी व्याकरण शब्दसंग्रह सहित असेल, GK चालू घडामोडी सहित असेल. ओके, त्यानंतर बघा बॅचची वैशिष्ट्य बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर, दर आठवड्याला सराव पेपर असेल. त्यानंतर बदलत्या पॅटर्ननुसार तुम्हाला शिक्षण देण्यात येईल, जसं आपण वर्कशॉपला पहिले पाहिलं. संपूर्ण विषय अगदी सोप्या पद्धतीने शिकवण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष लक्ष देण्यात येईल. लेखी प्लस फिजिकलची संपूर्ण तयारी आमच्याकडे असेल, तुमची संपूर्ण तयारी करून घेण्यात येईल. 40 पर्यंत वय लागते, तर तुम्ही 40 पर्यंत फॉर्म भरू शकता, वयवर्ष 40 पर्यंत. मग तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येईल, म्हणून आतापासून तयारीला सुरुवात करा, कारण याच्यात निगेटिव्ह मार्किंग राहते. त्वरित तुम्हाला ऑफर मिळणार आहे. बघा ऑफर काय आहे, तर 3000 रुपयाची सूट आहे या बॅचवर. आणि जर तुम्हाला लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायची असेल तर या नंबरवर संपर्क साधायचा 90 11 37 38 82, बिडवईनगर, इठावा वार्ड, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. इथं तुम्ही येऊन भेट देऊ शकता आमच्या अकॅडमीला. चला तर मग आता आपण समोरची टाईप पाहूया. समोरचा 5वा टाईप काय म्हटलेला आहे बघा, एका नळाने टाकी 10 तासात भरते, परंतु दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामी होते. जर 4/5 भाग भरलेल्या टाकीत दोन्ही नळ सुरू केले तर किती वेळात रिकामी होईल. रिकामी विचारलं तर काय करायचं आपल्याला, बघा आता सांगतो तुम्हाला मी काय करायचं. बघा एका नळाने 10 तासात, दुसऱ्या नळाने बघा भरते, दुसऱ्या नळाने काय होते, रिकामी होते. म्हणजे 1/8 घ्या, रिकामी होते. तर आता याला छेद समान करण्यासाठी याला किती गुणा लागत, तर याला 4 न गुणा 8 45, 10 चौक 40, 8 45, याला 5 न गुणलं तर याला 5 न गुणा. तर बघा छेदात झाले 40, एकच वेळा लिहून घ्यायचं आहे. 4 एक 4 वजा 5 एक 5, म्हणजेच बघा रिकामी किती राहील, ती रिकामी राहील -1/40. याला आपण इन्व्हर्स करून लिहून घ्यायचं. म्हणजेच बघा 40/1 गुणिला. आता काय करायचं आहे, तर हे 4/5 ॲज इट इज, कारण रिकामी होईल विचारलं तर 4/5 ॲज इट इज घ्यायचं आहे. 5 एक 5 5 8 40, 4 8 32 असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सहज सोडू शकतो. रिकामी विचारल्यास ॲज इट इज घ्यायचं, भरलेले विचारल्यास आपल्याला कमी करून लिहायचं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. सहज या प्रश्नाचं उत्तर सोडवता येते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील सर्वात शेवटचा प्रश्न, 5 टाईप आपण पाहिलेले आहे. 5 टाईपचे प्रत्येकी 2 उदाहरणं घेतलेले आहे. जर तुम्हाला जास्त शिकायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन बॅच सुद्धा घेऊ शकता किंवा ऑफलाईन बॅच सुद्धा घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये तुमचे सर्व डाऊट आम्ही तिथे क्लिअर करून देत असतो. सॉरी, नळाने एक टाकी 12 तासात भरते, नळाने ती 10 तासात रिकामी होते. तर पूर्णपणे भरलेली टाकी दोन्ही नळ सुरू केल्यास किती तासात रिकामी होती. काय करायचं काम नाही, याला 12 गुणिले 10 करा आणि 12 - 10. 12 - 10 म्हणजे इथं आपण 2 घेणार. 2 एक 2, 2 पंचे 60, पहिलं सूत्र लागले याला. ओके, 12 पंचे 60, 60 तासात ती रिकामी होईल. अशा पद्धतीनं आपण 10 प्रश्न पाहिलेले आहे, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहिलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.